गवताळ प्रदेश. प्रथमदर्शनी निर्जीव वाटणाऱ्या या अधिवासामध्ये सजीव सृष्टी नांदत असण्यावर शंका उपस्थित केली जाते. मात्र हा अधिवास अनेक सस्तन प्राण्यांना आश्रय देतो. यामधील शिकारी सस्तन प्राणी हे गवताळ भूमी परिसंस्थेतील अन्न साखळी अबाधित ठेवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा गवताळ प्रदेशांमधील छोट्या टेकड्या आणि पठार प्रदेशांमध्ये अधिवास करणारा एक शिकारी प्राणी आहे तरस, ज्याला पट्टेरी तरस म्हटलं जातं. आफ्रिकाचा स्पॉटेड हायना सहसा आपण बघत असतो टी व्हीवर, बऱ्याच जागेत डिस्कवरी किंवा नॅट जिओ अशा चॅनल्सवर आपण बघितलेले आहेत. ते आफ्रिकाचे स्पॉटेड हायना असतात जे टोळीमध्ये शिकार करतात सहसा तिकडे. पण आपल्याकडे आपल्या भागात जो तरस सापडतो महाराष्ट्रात तो आहे स्ट्राइप्ड हायना. तर हा जो तरस आहे हा सहसा टोळीमध्ये सापडत नाही. सहसा इंडिव्हिज्युअल असतात किंवा कधी एकदम रेअरली टोळ्या असतात त्यांच्या, पण ते शिकार सहसा करतच नाहीत. केली जरी शिकार जास्तीत जास्त तर हा जो तरस आहे हा गावातल्या कुत्र्यांची शिकार करतो आणि जास्तीत जास्त तो मेलेले प्राण्यांचाच मांस खातो. तरसाचा समावेश हायनिडे या कुळात होतो. असं असलं तरी तो अनुवांशिकरित्या मांजर व उदमांजर कुळाच्या आणि स्वभाव व शारीरिकदृष्ट्या श्वान कुळाच्या जवळपास जातो. जगात तरसाच्या 4 प्रजाती आढळतात. त्यापैकी भारतात केवळ पट्टेरी तरस हीच प्रजात आढळते. विदर्भात या प्राण्याला तडस देखील म्हटलं जातं. तो 15 ते 20 वर्ष जगत असून त्याचं वजन 35 ते 40 किलोपर्यंत असतं. तरस हे निर्जन स्थळी राहणे पसंत करतात. टेकड्यांवर माती उकरून ते छोट्या गुहा तयार करतात. निशाचर असल्याने दिवसा ते छोट्या गुहांमध्ये किंवा झुडपांच्या सावलीत आराम करतात. रात्री ते खाण्याच्या शोधात भटकतात. तरसाचं ब्रीडिंग सीझन म्हणजे वर्षातनं मल्टिपल टाइम्स ब्रीड करतो तरस. असं काही फिक्स त्याचं सीझन नाही आहे की त्याच काळात प्रजनन करतो. आणि पिल्लं सहसा त्यांना 1 ते 2 किंवा 3 अशी पिल्लं असतात तरसांना. आणि जसं लांडग्यांचं असतं तसंच ते जोपर्यंत पिल्लांना स्वतःहून खाद्य शोधता येत नाही तोपर्यंत ते त्यांच्या मेल आणि फिमेल जे असतात ॲडल्ट ब्रीडिंग त्यांच्याबरोबर राहतात. आणि एकदा ते इंडिपेंडंट झाले की त्या डेन्साईटपासून त्या आईवडिलांपासून ते लांब जातात आणि मग स्वतःचं ते प्रजनन करून स्वतःची डेन्साईट शोधून राहायला लागतात. पट्टेरी तरसांमधील मादीचा गर्भधारणेचा कालावधी हा साधारण 90 ते 92 दिवसांचा असतो. त्यानंतर छोट्या गुहांमध्येच ती 1 ते 6 या संख्येत शावकांना जन्म देते. काही आठवडे शावक या गुहेमध्येच राहतात. तरसांमध्ये मादी ही प्रमुख असते. त्यामुळे नर शावक मोठे झाल्यावर गटापासून वेगळे होतात. निसर्गाची स्वच्छता करण्यासाठी सस्तन प्राण्यांमधील स्वच्छता दूत म्हणून तरस हा प्राणी ओळखला जातो. त्याच्या शरीराची रचना ही इतर प्राण्यांनी केलेल्या शिकारीवरच अवलंबून राहण्यासाठी तयार झाली आहे. छोट्या प्राण्यांची शिकार करत असला तरी तो शिकारीवेळी आपल्या पंजांचा वापर करत नाही. दातांचा वापर करून तो शिकार करतो, कारण त्याचा जबडा हा मजबूत असतो. इतर प्राण्यांनी केलेल्या शिकारीमधील हाडे खाण्यासाठी त्याचा हा मजबूत जबडा विकसित झालाय. प्रामुख्याने तो मांसभक्षी असला तरी काही नोंदींनुसार त्याने शेतांमध्ये शिरून कंदमुळे देखील उकरून खाल्ली आहेत. आणि तरस त्यांच्या खाद्यासाठी गावाच्या जवळपास मिळतातच. म्हणजे सहसा आणि रात्री ॲक्टिव्ह असतात, त्यामुळे दिवसा सहसा तरस दिसतच नाही. पण रात्री जेव्हा किंवा शेताजवळपास वगैरे तरस, शेतांमध्येही तरस बऱ्यापैकी जातात, कारण की त्यांना तिथे रेस्ट करायला खूप सिक्युअर जागा मिळते. तिथे त्यांना पाणी मिळतं, सावली मिळते आणि जवळपास गावातलं खाणंही मिळतं. त्यामुळे माळरानांजवळच्या शेतांमध्येही तरस बऱ्यापैकी दिसतं. आणि जेव्हा शेतात जातात तेव्हा माणसांची त्यांचा थोडा संपर्क येतो. पण माणसांना सहसा तरस अटॅक करत नाही. खूप रेअरली असं होतं की
जेव्हा माणसं चुकून तरसाच्या जास्ती जवळ जातात किंवा मुद्दामूनी तरसाला छळायसाठी तरसाच्या जवळ जातात, मागे लागतात, तेव्हा तरस आउट ऑफ डिफेन्स म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी हल्ला करू शकतो बऱ्यापैकी. पण असा हल्ला किंवा खाण्याच्या हिशोबाने तो कधीच माणसांजवळ जात नाही किंवा त्यांच्यावर शिकार करायला जात नाही माणसांची. तरसाला आता अधिवास नष्टतेचा धोका निर्माण झालाय. याशिवाय त्याला काही मानवनिर्मित देखील धोके आहेत. तरसाला घाबरून बऱ्याच वेळा माणसांकडून त्यांच्या गुहा बंद केल्या जातात. त्यामुळे गुहेत अडकल्याने त्यांचा मृत्यू होतो. काही वेळा माणसांकडूनच त्याला क्रूर पद्धतीने ठार केलं जातं. त्यामुळे निसर्गाच्या या स्वच्छता दूताचं महत्त्व आता लोकांना पटवून देणे आवश्यक आहे.